पप्पा इकडे बघा. आता जेवण तयार आहे. चला या. आता बघा पप्पांना मी सांगून दिलं. ते फक्त मीटिंगला बसतात. जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा नाही येत. जेव्हा आम्ही खातो तेव्हा लवकर येतात. ते असंच सुरू असते त्यांचं नेहमीच. मम्मी पुरी बनवते. माझ्या टिफिन बॉक्स मध्ये पीठ टाकून ठेवलंय मी. तो माझा लहानपणीचा टिफिन बॉक्स होता. त्याला मिस कर. ससरांशीचा नर्सरीचा टिफिन. हा याच्यात आता मी पीठ भरून ठेवते. हा कारण की आता आमची पुरी गरम गरम पुरी डन झालंय बघा. हा पुऱ्या सोबत पुरी. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. तर आज 2 दिवस झाले माझे व्लॉग येत नाही आहे. तर त्याचं रिझन हे आहे की मला बरं नाही आहे, सहस्रांशूला बरं नाही आहे, श्यामला बरं नाही आहे, तिघांना पण बरं नाही आहे. आणि सहस्रांशूचं तर जास्तच झालेलं होतं. त्याला स्टमक फ्लू झालेला होता. 3 दिवस तो इतका वॉमिट करत होता. त्यामुळे माझं सगळं लक्ष त्याच्याकडे होतं आणि तो पण मला सोडत नव्हता. मम्मा सुरू होतं त्याचं. मी त्याला 3 दिवस स्कूलला पण पाठवलेलं नाही आहे. त्यामुळे मग आज मला पण जास्त बरं नव्हतं. तर मी काय केलं ना की दिवसभर आराम केला आणि आता इव्हिनिंगला सगळं माझे काम आटोपतं आहे. म्हणून माझं इव्हिनिंगला क्लिनिंग सुरू आहे आणि भांडे वगैरे पण मी आता इव्हिनिंगलाच घासत आहे. तर आता 5:30 वगैरे वाजले आहेत. तर मी सगळे भांडे वगैरे आवरून घेते आणि ओटा वगैरे क्लीन केलेला आहे आता छानपैकी. तर आज जास्त डिनरला मेनू नाही आहे. तो म्हणजे आता आज बनवणार आहे मी टिक्की आणि मोरिंगा सूप. तर हे दोन्ही पण हेल्दी ऑप्शन याच्यासाठीच बनवत आहे की 2-3 दिवस झाले कंटिन्यू न सहस्रांशूला आणि आम्हाला बरं नसल्यामुळे तोंडाची चव गेलेली आहे. तर आता काय खायचं म्हणून काहीतरी डिफरंट ट्राय करायचं म्हणून. तर हे बघा भांडी इतके निघतात ना, म्हणजे असं वाटतं की मी आत्ताच घासले होते यार एवढे सगळे. मला कंटाळा येऊन जातो इतके, म्हणजे थोडेसे करत दिवसभर भांडीच घासावं लागते. इथे सहस्रांशूची स्टडी पण सुरू होती. सहस्रांशू मला विचारत होता आता काय लिहायचं आहे, आता काय करायचं आहे. त्याचं मी त्याला ते सांगत होते आणि तो मला ॲक्शननी विचारत होता की 9 असं लिहायचं का मम्मा, 9 असं लिहायचं. तर हे बघा आता झाली माझी भांडी घासून आणि किचन ओटा पूर्ण क्लीन करून. तर बघा किती घर आता स्वच्छ आणि छान वाटत. आणि जेव्हा किचन स्वच्छ आणि ओटा क्लीन असते ना तेव्हा माझं मन एकदम प्रसन्न होऊन जाते. पर्यंत होणारच आहे. इथे मला ABCD म्हणजे लिहायची. व्हेरी गुड. पटपट फिनिश कर. हां, माझं इकडे एडिटिंगचं काम सुरू आहे आणि सोबत मी आत्ता भांडी केली, आता जेवण बनवते. पोछा झाडू मारणार नाही मी आता. मारतच नाही पोछा झाडू. रोज तू मारतो का झाडू पोछा? नाही, पोछा मारतो पण झाडू हटेवाला आहे. सगळे ना मारूच नाही देत झाडू, म्हणून मी झाडू नाही म्हणणार. तर पूर्ण बघून घ्या. तुमच्या जवळ फास्ट आई करे पहिले फास्ट होईल. ओके ली. झालं. व्हेरी गुड. आणि सोबत सहस्रांशूनी बघा काय काय पसारे करून ठेवले आहेत. हे पण मला आवरावं लागते. म्हणजे इव्हिनिंग झाली तरी मला हे आवरणं आहे, मॉर्निंग झाली तरी मला हे घर आवरणं आहे. सहस्रांशू पसारा करण्यामध्ये नंबर 1 आहे. म्हणजे मी त्याला सवय इतकी लावण्याचं ट्राय करते. रोज त्याला त्याचे टॉईज उचलायला लावते, रोज त्याला त्याचे सगळे सामान उचलायला लावते, खेळून झाल्यावर सगळं टॉईज ठेवायला लावते, तरी पण इतका पसारा आहे. म्हणजे मी करून अक्षरशः थकून जाते. त्याला स्टडी टेबल लावून दिलेला आहे इथे स्टडी करायला, पण तो इथे स्टडी न करता तो इकडे स्टडी करतो आणि पसारा पण तेवढाच करतो. हे बघा इव्हिनिंग टाइम आहे आणि इकडे पाऊस येत आहे आणि इकडे बघा आमचे कपडे असे वाहू घातलेले सगळे. कपडे घ्यायला जायचे आम्हाला तिघांना जायचंय. ते पण रेनबो शर्ट किंवा ड्रेस ते नाही मिळलं तर आम्ही धोती आणि कुर्ता घालून जाणार. कशासाठी जायचंय स्कूलमध्ये हे सगळं घालून? प्रोग्राम मध्ये. ओके, प्रोग्राम आहे काही स्कूलमध्ये. रेड अशा झाले पाहिजे म्हणून टाकलेत. त्याला सांगितलं की चुप बसून राहायचं, लाल नाही व्हायचं. हा हाल असतो कपड्यांचा.
कपडे बघा कसे ठेवलेले आहेत, सुकतच नाहीत लवकर कपडे. हे इथे काम करत आहे. त्यांची पप्पी घेतली. ही तयारी सुरू आहे माझी टिक्कीची. आज बनवणार आहे मी इव्हिनिंगला टिक्की. तर टिक्कीसाठी मी आता हे आलू बॉईल करायला ठेवले आणि आलू बॉईल करतात असताना मी कॉर्न बॉईल करायला ठेवणं विसरली. त्यामुळे मग मी परत कुकर ओपन केला, परत तिथे कॉर्न टाकून मग शिटी दिलेली आहे. तर आता इथे झालेली आहे टिक्कीची तयारी. टिक्की सोबत लागणारे जे पण व्हेजिटेबल्स आहे ते मी आता इथे चॉप करून घेते. तर इथे मी आता ऑनियन कट करून घेणार आहे आणि शिमला मिरची आणि कॅरेट. सोबतच तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकता, वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. बीन्स झालं, पत्तागोबी झालं, तुम्हाला ज्या पण भाज्या आवडते तुम्ही पनीर पण ॲड करू शकता. किंवा तुम्ही जेव्हा आलू बॉईल करताना सोबत तुम्ही त्याच्यामध्ये पोहे पण, भिजवलेले पोहे असतात ना, ते पण टाकू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही टिक्की बनवू शकता. बीटची टिक्की मला खूप आवडते, म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते बीटची टिक्की. तर आम्ही बीटची टिक्की पण मोस्ट ऑफ द टाईम करत असतो. ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेल की मी बीटची टिक्की कशी करते. आणि याच्यामध्ये मी आता एक मिरची पण ॲड करणार आहे. तर आता इथे मी ड्रमस्टिक तोडून घेत आहे. ॲक्च्युली मी भाजीसाठी ड्रमस्टिक आणलेले होते, पण ते थोडे सुकले झालेले आहेत, म्हणून मग मी म्हटलं की याचा आपण आता सूप बनवूया. तर आता हे बघा आलू बॉईल झालेले आहे आणि सोबत कॉर्न पण आहे. तर आता इथे मी त्याच कुकरमध्ये, जो छोटा कुकर आहे आमचा, त्याच्यातच मी आता हे मोरिंगा सूप बनवायला टाकत आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 ऑनियन, 2 टमॅटो आणि जे हे ड्रमस्टिक तेच मी टाकलेले आहे. बाकी काही ॲड केलेलं नाही आहे जास्त. आणि पाणी टाकून त्याला पहिले स्मोकी फ्लेवर दिला आणि त्याच्यानंतर ते फ्लेवरनं मला तो आवडतो. आणि त्याच्यानंतर थोडं कॅरेट होते ते ॲड केलेले आहेत. तर असं थोडंसं हिंग पण ॲड केला आणि कुकरला सिटी लावली. तोपर्यंत सूप होते तोपर्यंत मी इकडे काय टिक्कीची तयारी करून घेते, म्हणजे मला इझी पडेल. आणि काही आलू जास्त मी बॉईल केलेले आहे की उद्या सहस्रांशूच्या टिफिनला काही वेगळं आलू पराठा झाला, आलूची भाजी झालं, असं काहीतरी बनवून देईल म्हणून. तर हे मी आता ठेवून देते. आणि आता हे बघा सगळ्या भाज्या वगैरे याच्यात ॲड करते आलूमध्ये. तुम्ही यावेळेस म्हणजे जे पोहे असतात ना ते पण तुम्ही टाकू शकता, त्याच्याने पण चांगला टेस्ट येतो. तर आता मी इथे 2 चम्मच घेतलेलं आहे बेसन. तर तुम्ही 2 चम्मच बेसन ॲड केल्यानंतर 1 चम्मच सुजी किंवा 1.5 चम्मच सुजी टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मी इथे हळद, तिखट, थोडासा गरम मसाला आणि मी इथे मिक्स करून घेते हे सगळं काही. पण त्याआधी मी विसरलेले होते मीठ ॲड करायचं. मग आता मीठ आठवलं म्हणून मी मीठ पण ॲड केलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेते छानपैकी. याच्या टिक्क्या ज्या आहे ना ते खूप टेस्टी लागतात. पण तुम्ही डिपेंड की जर कोणी ऑइलमध्ये करत असेल तर ते ऑइल आपल्या पोटात जातं ना. तर आपल्याला जेव्हा हेल्दी खायचं आहे तर तेव्हा पूर्ण हेल्दी व्हर्जनच बनवायचं. तेव्हा म्हणून मी याच्यामध्ये घीचा उपयोग केला आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता एक तर बटर पण यूज करू शकता, ज्याला बटर आवडते त्यांना. पण आम्ही जास्त करून तुपाचाच वापर करतो टिक्की वगैरे बनवताना आणि सूप वगैरे बनवताना. तर हे बघा आता सूप तर रेडी झालेलं आहे, म्हणजे सूपचं बॉइलिंग झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरमधून काढायचं आहे. मिक्सरमध्ये हे सगळं टाकायचं व्यवस्थित आणि त्याला छान ब्लेंड करायचं आहे आपल्याला. आणि जे पाणी उरतं ना ते शेवटी तसंच ठेवायचं, पाणी फेकायचं नाही. आणि थोडं पाणी याच्यात ॲड करायचं. तर हे पाणी जेव्हा आपण ॲड करतो तर याच्या सूपमध्येच ते फ्लेवर उतरतो त्या पाण्याचा. तर आता मिक्सरमधलं पाणी बाहेर आलं आणि पूर्ण सगळं खराब झालं. माझा ड्रेससुद्धा खराब झाला आणि म्हणजे खरंच मला अनएक्सपेक्टेड होतं हे. पण तरी पण थोडाफार सूप रेडी झाला. मी काय ना ॲक्च्युली जास्त पाणी टाकलं होतं. आता मी ड्रेस चेंज करून आलेली आहे. तर आता हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर चाळणी ठेवायची, म्हणजे कुठल्याही भांड्यावर एका चाळणी ठेवायची. आता माझ्याजवळ कुकरच होता अवेलेबल, मी त्याच्यातच करणार आहे ना. परत मी त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे मोरिंगाचं, तर तसंच ठेवणार आहे मी. तर ड्रमस्टिक आणि हे जे पण आपण जे साहित्य टाकलेलं होतं हे सगळं असं मॅश करून घ्यायचं छानपैकी व्यवस्थित. त्याचा रस्त्याचा अर्क त्याच्यात उतरला पाहिजे असं. तर हा रस आणि अर्क उतरल्यानंतर त्यात मीठ ॲड करायचं थोडंसं. आणि तुमच्याकडे जर मिरी पावडर असेल मिरी पावडर ॲड करा. अजून तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल ती पण ॲड करा. टेस्ट एकदम बेस्ट बनते. माझ्या छोट्याशा बाळालासुद्धा ही टेस्ट आवडते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर तुमच्या छोट्या मुलांना जर बरं नसेल ना तर हा सूप नक्की ट्राय करा. इकडे सूप बनत आहे तोपर्यंत मी इकडे बाउल्स बनवून घेत आहे आपल्या टिक्कीचे. आणि हे बघा सूपला उकळी पण आलेली आहे आणि मी इथे बाउल्स पण बनवत आहे. तर इकडे माझे टिक्क्या तयार होत्या आणि तिकडे माझं सूप रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने माझं झटकीपट डिनर रेडी होत आहे. तर हे बघा आता मी तवा पण ठेवलेला आहे आणि मी टाकलेलं आहे त्यात तूप. आणि तुपासोबत मी आता एक असं टिक्की
तयार करत करत बाउल्सच्या ज्या टिक्की आहे त्या तयार करत करत मी एक सोडणार आहे आणि ते छान लो फ्लेमवर होऊ द्यायचं. लो फ्लेमवर जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा ते आतपर्यंत छान म्हणजे शिजतात आणि बेसन वगैरे कच्चं राहत नाही आणि ते आपल्या पोटाला दुखणं काही होत नाही. तर त्यामुळे असं छान स्लो फ्लेमवरच करून घ्यायचं आपण हे सगळं आणि छान कुरकुरीत वाटतात त्या. जेव्हा आपण लो फ्लेमवर करतो ना तर त्या कुरकुरीत बनतात आणि जर तुम्ही फास्ट फ्लेमवर कराल तर आतमध्ये कच्चं राहतं आणि बाहेरून ते क्रिस्पी वाटतं, पण ते मग खायला टेस्ट काही असं चांगलं वाटत नाही, इन्हॅन्स नाही होते टेस्ट. तर ही बघा आता माझी टिक्की रेडी आहे. सगळ्या टिक्क्या मी अशा छानपैकी काढून घेतलेल्या आहे आणि हा माझा मोरिंगा सूप. तर मोरिंगा सूप तुम्ही म्हणाल इतका पतला काय झालं, तर पतला नाही आहे तो, थोड्या वेळानंतर त्याला दाटसरपणा येतो. तर हा माझा टिक्की आणि हा माझा मोरिंगा आता सूप ट्राय करून बघूया. चांगला आहे सूप. स्टार शेपचा बनला. मी काही शेप्स देत नाही. सहस्रांशू खाता खाता शेप देऊन तो म्हणता हा स्टार बनला, आता हे बनलं, तर त्याची शेप्स तोच तयार करत असतो. म्हणून मी साधी टिक्की बनवते. आणि मोरिंगा सूप पण बनवताना आज माझ्यासोबत जे झालं ते तुम्ही मिस्टेक नका करू. मी काय केलं ना, सहस्रांशू इतका मागे लागला होता, माझ्याशी बोलत पण होता आणि तसं ते काहीतरी सुरू होतं माझ्याशी बोलता बोलता, तर माझ्या डोक्यातच नाही आलं आणि मी जास्त पाणी ओतलं आणि त्याच्यामुळे ते सगळं उडालं मिक्सरमधलं. तर माझा ड्रेस पण खराब झाला होता, तुम्ही बघितलं असेल, आणि मी चेंज करून आली. त्यानंतर टिक्की बनवली, व्हेजिटेबल टिक्की आणि व्हेजिटेबल मोरिंगा सूप बनवलेलं आहे. आजचं डिनर आमचं हेच आहे. 2-3 दिवसापासून आमचं काय होतं आहे की मला बरं नाही आहे, श्यामला पण नाही आहे, सहस्रांशूला पण नाही. थोडं हे वेदर चेंज झालं, पाऊस आला, त्याच्यामुळे पण जास्त करून सहस्रांशूला बरं नव्हतं. त्याला वॉमिटिंग वगैरे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्याला क्लिनिकमध्ये वगैरे जाऊन घेऊन आलो आणि त्याला 2-3 दिवस स्कूलला पण नाही पाठवलं, तो घरीच होता. त्याचं पूर्ण, आणि मग ते कसं त्याला बरं नसलं मग त्याचं असं असते की मम्मीच पाहिजे मम्मीच पाहिजे. मग तो दिवसभर माझ्या जवळच तर असं होतं त्याचं सगळं. आणि त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट करू शकली नाही. तर आणि 2-3 दिवस कंटिन्यू न आम्ही पतली खिचडी हे ते असं, म्हणजे आम्हाला पण खावं लागलं त्याच्यासोबत. तर पतली खिचडी वगैरे असंच करायची मी. तर आता तोंडाला टेस्ट आला पाहिजे त्याला, म्हणून मग थोडंसं असं मोरिंगा सूप बनवलेलं आहे आणि टिक्की बनवलेली आहे. तर आता तो खाणार, एन्जॉय करणार. श्याम अजूनही पण आत्ता वाजले आहे 9:30. आत्ता पण श्याम काम करत आहे, त्यांचं काम आटोपलं की आम्ही दोघं जेवण करू. तोपर्यंत आता सहस्रांशू जेवण करत आहे. तर असा होता आजचा आमचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.